विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी प्रकरण 10वा शब्दकोश स्थूल वाचन हा पाठ आज आपण पाहणार आहोत. त्या थोडक्यात मी प्रस्तावना करतो की या पाठामध्ये आपण काही नवीन गोष्टींची माहिती करणार आहोत. तर शब्दकोश कशाला म्हणतात, ते शब्द आपण कशा पद्धतीने कोठून शोधून घ्यायला पाहिजे हे आपण या पाठातून शिकणार आहोत. तर दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. तर हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्याचे अर्थ लावतो व त्याचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दाचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही. भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. यापूर्वी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत. नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. नवीन शब्दाचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दाच्या अर्थाची मजा घेता यावी, या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. तर मुलांनो, या ठिकाणी बघा की शब्दाचे नेमके अर्थ शब्दकोशात असतात. शब्दकोश ही संकल्पना समजण्यासाठी आणि शब्द हे शब्दकोशात कसे शोधावे याचे मार्गदर्शन या पाठातून मिळवणार आहे. भाषिक शब्दसमृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. याचे स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधील हा संवाद आहे. तर हे दोघेही संवाद या ठिकाणी साधतात. तर नेहा म्हणते बा, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दामधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे. हो ना ग? या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. सायली म्हणती, हो असाच आहे का ग? नेहा, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितलेला होता. दिन, वर बघा मुलांनो, दिन म्हणजे गरीब या शब्दाचा अर्थ होतो. मग आपण सायली म्हणते, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू? कसे लिहिले आहेत ते? तर मुलांना या ठिकाणी पहा की दोन्ही शब्दामध्ये काहीतरी फरक आहे. दिनला पहिली विलंटी आहे आणि दिनला दुसरी विलंटी आहे. म्हणजे या ठिकाणी ऱ्हस्व आणि दीर्घचा उच्चार होतो. अरे हो, एकच शब्द असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली, बरोबर आहे. दिन शब्दात दीर्घ आहे. दिन म्हणजे गरीब. दिन शब्दात ऱ्हस्व आहे. दिन म्हणजे दिवस. आला का लक्षात मुलांनो? तर या ठिकाणी दोन्ही शब्दातला हा फरक या ठिकाणी आपल्याला दिसतो, म्हणून अर्थ बदलतात. नेहा, शब्दाची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर साम्य आहे. पण सायली, आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या
अगं नाही, मला माहीत आहे त्याची गंमत. शब्दाचे अर्थ आपण कसे शोधायचे हे तुला दाखवते. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणे शब्दाचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे मुलांनो. यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबतीत माहिती करून घेणार आहात. शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, ते कसा पाहावा हे आपण समजून घेऊयात. ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, गुण किंवा क्रिया इत्यादीचा अर्थ या ठिकाणी व्यक्त केला जातो, तर त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास शब्द असे म्हणतात. कोश म्हणजे संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह होय. हा झाला शब्दकोशाचा शब्दाचा वाच्यार्थ. पण विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक पडतो. मुलांनो, या ठिकाणी शब्द आणि शब्दसंग्रह, शब्द कशाला म्हणतात आणि संग्रह कशाला म्हणतात हे आपण बघितलो. तर एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दाच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला शब्द शोधण्यास मदत होते. किंवा शिवणकला, पाककला इत्यादी काही शब्द असतात, तर ते शब्द आपल्याला शब्दसंग्रहामधून शोधावे लागतात. तर काही शब्द असे असतात की ते शब्द आपल्याला त्या शब्दाचा अर्थच कळत नाही. संग्रहित केलेल्या शब्दाचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे हे कळाले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडले हे नक्की कळते. अलीकडे सर्व भाषातील कोशातील शब्दाची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णाच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दाचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतले जातात. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. तर उद्दिष्टे. तर मुलांनो, या ठिकाणी शब्दकोशाचे काही फायदे आहेत ते तुम्हाला मी सांगतो. तर आपल्याला शब्दाचा अर्थ समजून घेता येतो. एका शब्दाला अनेक अर्थ असल्यास तेही आपल्याला समजतात. एखाद्या शब्दाला एकच अर्थाच्या अनेक छटा असतात. शब्दकोशामुळे त्या अर्थछटा आपल्याला समजतात. जितके जास्त शब्द आपल्याला कळतात तितके जास्त अर्थ आपण व्यक्त करू शकतो. थोडक्यात जास्त शब्द माहीत असले तर आपली भाषा समृद्ध होते. आपण कोणताही विचार किंवा कोणताही कल्पना आपल्या शब्दात सहज व्यक्त करू शकतो. शब्दकोशामुळे जुन्या काळातील शब्द कळतात. त्यामुळे जुन्या काळातील चालीरीती, जुन्या काळातील वस्तू, या काळातील पेहराव अशा गोष्टींची माहिती होते. शब्दकोश भाषा समृद्ध करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. आपण शब्दकोश सतत वापरण्याची स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे. आता आपण या शब्दकोशाची काही उद्दिष्टे आहेत, ते उद्दिष्टे आता आपण पाहणार आहोत. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लावणे. शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. शब्दकोश ही संकल्पना समजणे. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे. शब्दकोश हाताळता येणे. काय असते शब्दकोशात? शब्दांचा संग्रह असतो. शब्दाचे प्रमाण उच्चार असते. उत्पत्ती असते. समानार्थी प्रतिशब्द असतात. संदर्भानुसार बदलणारे शब्दाचे अर्थ असतात. अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र असते. प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथालयातील संदर्भ असतो. शब्दकोश कसा पाहावा? शब्दकोश पाहण्याचा क्रम.
शब्दकोश पाहण्याचा क्रम. शब्दकोश. एखादा शब्द ठरव. अकारविल्हे क्रम समजून घे. शब्दकोश बघ. अर्थ शोध. विविध अर्थछटा लक्षात घे. एका शब्दाचे विविध अर्थ समजून घे. आकारविल्हे म्हणजे अ. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकारविल्हे म्हणजे अ या अक्षरापासून आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेचे उदाहरण पाहूया. अणुरेणूतून शब्द प्रकटित. चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला. प्रगती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लावलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो किंवा पहा. तर अणुरेणूतून या शब्दातला तुम्ही हा शब्द वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असते. म्हणजे प्रगती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागतो. अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती वर दिलेले आहेत मुलांनो. या ठिकाणी आपल्याला हे शब्दकोशातून शोधायचे आहेत. या 6 शब्दाचा आत्ता आपण क्रम लावू. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दाचा क्रम आधी लागेल. म्हणजे इथे अणुरेणू हा शब्द आधी येईल, त्याचा पहिला क्रमांक. यानंतर उरलेल्या 4-5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल. तर यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल. क्रांती नंतर येईल दिव्यमधील दचा. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी येईल विज्ञान. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठले अक्षर येतात. तर क आणि का. आता तुम्हीच सांगा, क आणि का यापैकी कोणता क्रम आधी लागेल. अर्थातच कचा, म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर. मग आता आपला क्रम तयार झाला आहे ना. सोपे मुलांनो. तर अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान आहे ना सोपे. तर यात क्रांती, प्रकट, प्रकाश, क पासून क पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील. त्यात क प्लस र, क्र शोधायचा, मग क्रा शोधायचा. त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे. तर तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायचा. छ, अज्ञ याचा क्रम आकारविल्हे लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची सवय लागली की शब्दाचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्दमांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. या साधनाचे महत्त्व जाणार तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात. भाषिक